अगं किती वाजले, उठा लवकर. नक्कीच रात्रभर बडबड करत बसल्या असतील. तरी बरं, दोघे ऑफिसला सोबत जातात, दिवसभर एकमेकींच्या सोबत असतात. नाहीतर या दोघींनी गोंधळ घालून घर डोक्यावर घेतलं असतं. आई बाहेर उभे राहून दरवाजा वाजवत बडबड करत होती. आईच्या आवाजाने नैनाला जाग आली. तिने बाजूला पाहिलं तर रीना शांत झोपली होती, पण झोपेत तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. तिला हसताना पाहून नैनाने तिला हलवून हलवून उठवलं आणि जाऊन दरवाजा उघडला. अगं किती वेळ झोपायचं, तुमच्यापेक्षा तो कुंभकर्ण बरा, तो तरी लवकर उठत असेल. दोघीही या लवकर खाली, नाश्ता थंड झाला. रीना लवकर ये ग, असं बोलतच आई खाली निघून गेली. दरवाजा लावून नैना पुन्हा रीना शेजारी बेडवर येऊन बसली. रीना उठून आळस देत होती. तिची नजर नैनाकडे गेली तर नैना तिच्याकडे एकटक पाहून हसत होती. तुला सकाळी सकाळी दात काढायला काय झालं? माझ्या तोंडाला काही चिकटलंय का? रीना स्वतःच्या तोंडावर हात फिरवत बोलली. नाही नाही, तुझ्या तोंडाला काही चिकटलं नाही, पण आज सूर्य कुठून उगवलाय? झोपेतच आज कोणीतरी हसत होतं, नाहीतर नेहमीच तोंडावर 12 वाजलेले असायचे. तसेही आम्ही काही सांगितलेलं तर तुला पटत नाही. नक्कीच जिजू स्वप्नात आले असणार, म्हणूनच मॅडम एवढी ब्लश करत होती. नैना रीनाकडे पाहून हसून बोलत होती. नैनाचं बोलणं ऐकून रीनाचे गाल लाजून लाल गुलाबी झाले होते. तिने लाजून दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. रीना, तुला जिजूंना भेटावंसं वाटतंय का? मला वाटतं आपण काहीतरी करायला हवं आणि तू जिजूंना भेटायला हवं. नैना रीनाचा हात हातात घेऊन बोलली. नैनाचं बोलणं ऐकून रीना तिच्या आणि हिमांशूच्या गोड स्वप्नातून बाहेर आली आणि तिला अस्तित्वाची जाणीव झाली. हिमांशू तर मला विसरूनच गेला आहे, हे आठवून तिचा चेहरा लगेच पडला. डोळे भरून आले. मला हा दुरावा नाही सहन होत आता. मला खरंच हिमांशूला भेटावंसं वाटतंय. कामामध्ये तरी तो मला आधीमधी दिसत असतो, पण आज मला त्याची खूप आठवण येत आहे. असं म्हणतात की पहाटे पडलेले स्वप्न खरे होतात. देवा, माझे पण स्वप्न खरं होऊ दे. नैना, तुला माहित आहे, स्वप्नात हिमांशू आणि मी एकमेकांसोबत होतो. त्याचं माझ्यासोबत बोलणं, माझी काळजी करणं आणि माझ्यावर प्रेम करणं. आजचं स्वप्न तर खूपच गोड होतं, पण ते पूर्ण होईल की नाही याबद्दल संशय आहे. असं म्हणत रीनाने डोळे पुसले आणि बाथरूम मध्ये निघून गेली. तिचं बोलणं ऐकून नैनालाही वाईट वाटलं. रीना, तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. या वाईट वेळेत मी तुझ्या उपयोगी पडले नाही तर आपली मैत्री काय कामाची? मी नेहमी तुझ्या सोबत आहे, असं मनोमन बोलत नैनाने मोबाईल घेऊन एक मेसेज टाईप केला आणि गालात हसली. तिच्या गालावरचं हसू त्या मेसेजचा आलेला रिप्लाय होता. इकडे समीर आरूच्या रूम मध्ये आला. तो आणि आरू एकमेकांसोबत बोलून खाली आले तर तेथे सोफ्यावर नंदिनी बसली होती. शनिवार असल्यामुळे तीही आज घरीच होती. नंदिनीला तेथे पाहून समीर आणि आरू दोघे एकमेकांना काहीतरी इशारे करत होते. नंदिनी काल मीटिंग दरम्यान रेस्टॉरंट मधील हिमांशूच्या वागण्याचा विचार करत होती. तोच तेथे ममताताई आल्या. नंदिनीला अशा खोल विचारात पाहून त्या नंदिनी जवळ येऊन बसल्या. अगं कुठे हरवलीस? आज सुट्टी आहे तर जरा आराम करावा. ममताताई नंदिनीकडे पाहत बोलल्या. काकू, ते मला सवय आहे ना लवकर उठायची, त्यामुळे उठले. पण काकू, मला तुमच्यासोबत हिमांशू बद्दल थोडं बोलायचं होतं. नंदिनी हळू आवाजात बोलली. अगं त्याच्याबद्दल काय बोलायचं, ते बिंदास बोल, त्यात विचारायचं काय? ममताताई हसून बोलल्या. त्या दोघींचं बोलणं ऐकून आरू आणि समीरही तेथे येऊन बसले. नंदिनीने त्यांच्याकडे एक नजर फिरवली आणि शांत बसली. तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? अगं या दोघांसमोर तू बोलू शकतेस, ममताताई नंदिनीकडे पाहून बोलली. नंदिनीने तिघांकडे एकवार नजर फिरवली आणि बोलायला लागली. काकू, हिमांशू आणि मी काल एका मीटिंग साठी बाहेर गेलो होतो. मीटिंग संपल्यानंतर आम्ही जेवण करत होतो तेव्हा हिमांशूने समोर 2 बुरखा घातलेल्या स्त्रियांना पाहिलं आणि पुढे काय झालं ते नंदिनीने सविस्तर सांगितले. ते ऐकून ममताताईंना आनंद झाला. अगं म्हणजे हिमांशू आता बरा होतोय. मागे नाही का ते दोघे पणजीला गेले होते तेव्हा? त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं आणि त्या शांत बसल्या. काकू, कोण दोघं पणजीला गेले होते? प्लीज काकू, मला सांगा ना, माझ्यापासून काही लपवू नका. नंदिनी ममताताईंकडे गोंधळून पाहत बोलली. तेव्हा समीर आणि आरू एकमेकांना इशारा करत होते. आरू, चांगली संधी चालून आली आहे, तू काहीतरी बोल. समीर आरूला बोल म्हणून इशारा करत होता. आई, मलाही असंच वाटतं. आपण नंदिनीला सर्व सांगायला हवं. आरू आईकडे पाहत बोलली. हो आई, आरू बरोबर बोलते. आपण हिला सगळं सांगू शकतो. आपल्याला हे दादूला समजू द्यायचं नाही, पण नंदिनीला सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? समीर आईकडे पाहून बोलला. त्या दोघांचं बोलणं ममताताईंनाही पटलं होतं.
पण त्या तिघांचं बोलणं ऐकून मात्र नंदिनीची उत्सुकता वाढली होती. असं काय आहे जे हिमांशूला समजू द्यायचं नाही, जे समजल्यानंतर त्याची तब्येत बिघडू शकते? आणि हा कोणासोबत पणजीला गेला होता? नंदिनीच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं आणि ती ममताताईंच्या बोलण्याची वाट पाहत होती. हे बघ नंदिनी, मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐक, पण यामधील एक अक्षर सुद्धा हिमांशूला समजता कामा नये. आम्ही सर्वांनी काळजावर दगड ठेवून त्याच्यापासून ही एवढी मोठी गोष्ट लपवली आहे. त्यांचं बोलणं ऐकून नंदिनीच्या हृदयाची धडधड खूपच वाढली होती. आता या काय सांगणार आहेत? त्यामुळे तिचं मन अस्वस्थ झालं होतं, पण ती संयम ठेवून शांत बसली होती. अगं, हिमांशू आणि रीना दोघं हनीमूनला पणजीला गेले होते. त्याच वेळी 2 बुरखा घातलेल्या मुलींनी रीनाला समुद्राच्या पाण्यात ढकलून दिलं होतं. असं हळूहळू एक एक प्रसंग ममताताई नंदिनीला सांगत होत्या. नंदिनीला मात्र आश्चर्याचा जोराचा झटका बसला आणि ती मोठ्याने ओरडली, हनीमूनला? आणि हिमांशू? काकू, हिमांशूचं लग्न झालंय? अहो, पण कधी? मला कसं माहिती नाही? नंदिनी आता पुरती गोंधळून गेली होती आणि ततमम करत बोलत होती. तिच्या काळजात असह्य वेदना तिला जाणवत होत्या. तिच्या हृदयावर कुणीतरी धारदार शस्त्राने वार करत आहे असं तिला भासत होतं. अगं हो, झालं आहे दादूचं लग्न. त्यामुळेच तर मी तुला एवढ्या दिवसांपासून सांगते, तू माझी वहिनी होऊ शकत नाही. पण तुझ्या ते डोक्यातच शिरत नव्हतं. आरू नंदिनीला असं आश्चर्यचकित झालेलं पाहून मध्येच बोलली. म्हणजे? अगं आरू, काय बोलतेस तू? आरूचं बोलणं ऐकून ममताताई मध्येच बोलली, अगं आई, काही नाही. तुला माहिती आहे ना, आपल्या आरूला काहीही बडबड करण्याची सवय आहे. समीर आरूकडे डोळे विस्फारून पाहत विषय बदलत बोलला, काकू, हिमांशूचं लग्न झालं आहे तर त्याची बायको कुठे आहे? मला तर ती इथे दिसली नाही. हिमांशू एवढा आजारी असताना त्याला एकटं सोडून गेली. नंदिनी ममताताईंकडे पाहत बोलली, अगं, ती तर त्याच्यासाठीच इथून गेली. तो मागच्या 6-7 महिन्यांच्या कालावधीत घडलेलं सर्व विसरला. त्याच्या लग्नालाही आता 6 महिने झाले आहेत आणि त्याचं लग्न झालं आहे हे पण तो विसरून गेला आहे. आणि त्याला काही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्याला जाणून बुजून काही आठवण करून देण्यास मनाई केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला हळूहळू आपोआप सर्व आठवेल. आम्ही स्वतःहून काही सांगायचं नाही आणि मला वाटतंय आता त्याला आठवायला सुरुवात झाली. देवच पावला म्हणायचं. पण त्यामुळे आमची रीना आज तिच्या प्रेमापासून आणि आम्हा सर्वांपासून दूर आहे. आम्हाला तिची खूप आठवण येते. ममताताई रीनाच्या आठवणीने हळव्या होऊन बोलल्या. त्यांचं बोलणं ऐकून नंदिनीचा मात्र जळफळाट झाला होता. हो ना, मला असं झालंय कधी माझी वैनुडी घरी परत येते. मी तर तिला खूप मिस करते. आरू तोंड पाडून बोलली, ए माकडे, तू एकटीच वहिनीला मिस नाही करत. मी तुझ्यापेक्षाही जास्त मिस करतो. वहिनी गेल्यापासून घर कसं मोकळं मोकळं वाटतंय. वहिनी आल्यापासून घरात किती आनंदी आनंद असायचा. आपल्या घराला वहिनीमुळे घर पण आलं होतं, पण आता असं वाटतं वहिनी नाही तर आपलं घरही शांत बसलंय. कोणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. हसू तर जणू गायबच झालंय. सर्वजण घरात तर राहत आहेत, पण प्रत्येकाचं मन मात्र वहिनीकडे आहे. मला तर या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि वस्तूंमध्ये वहिनीचा भास होतोय. समीर हॉलमध्ये सगळीकडे नजर फिरवत बोलत होता. समीरच्या बोलण्याला आरू आणि ममताताई दुजोरा देत होत्या. हे पाहून नंदिनी निराश झाली होती. कोण आहे ही रीना? सासरची माणसं सुनेचं एवढं कौतुक करताना पहिल्यांदाच ऐकते. माझ्या हिमांशू सोबत लग्न करणारी महाराणी कोण आहे याचा शोध तर मला घ्यावाच लागेल. नंदिनी मनोमन विचार करत होती. नंदिनीचं मन जड झालं होतं. अश्रू आता डोळ्यातून डोकावून पाहत होते. ते खाली पडणार तोच नंदिनीने कसं बसं स्वतःला सावरलं आणि तेथून तिच्या रूम मध्ये निघून गेली. इकडे समीर आणि आरूच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता आणि हा प्लॅन पूर्ण करण्यासाठी स्वतः नंदिनीनेच त्यांना मदत केली होती. समीर आणि आरू एकमेकांना अंगठा दाखवून गालातल्या गालात हसत होते. समीरने त्याचा मोबाईल घेतला आणि काम झालं म्हणून मेसेज पाठवला. खरं तर नैनाने सकाळी त्याला ही आयडिया दिली होती. नंदिनीला हिमांशू आणि रीनाचं लग्न झालं आहे हे सांगण्याची, आणि समीरनेही त्या गोष्टीसाठी होकार दिला होता. म्हणूनच नैना समीरचा मेसेज पाहून गालात हसत होती. म्हणून समीरने नंदिनीला सर्व सांगितलं आहे असा मेसेज नैनाला केला. इकडे समीरचा मेसेज पाहून नैना आनंदाने उड्याच मारत होती. अरे वा, या समीरने एवढ्या लवकर काम फत्ते केलं. याला म्हणतात वहिनीचा लाडका धीर. नैना उड्या मारता मारता मनोमन विचार करत होती. तिला असं अचानक उड्या मारताना पाहून रीना तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती. अगं ए वेडाबाई, तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला की काय? असं काय भूत पाहिल्यासारखं उड्या मारत सुटली? रीना नैनाचा हात पकडून तिला शांत करत बोलली. काय ग तू पण ना, एखाद्या माणसाला आनंद झाला ना की असंच नाचतो माणूस. पण तुला काय झालंय मध्येच?
आणि आनंद व्यक्त करायची ही माझी पद्धत आहे. नैना एक हात रीनाच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने तिच्या ड्रेसला नसणारी कॉलर उडवण्याचं नाटक करत बोलली. हो का? मग मॅडम, तुम्हाला एवढा आनंद कशाचा झाला आहे ज्यामुळे तुम्ही माकड उड्या मारायला लागल्या? रीना नैनाकडे पाहून तिचे गाल ओढत बोलली. अगं ते झाला आहे असाच, समजेल तुला नंतर. नैना काहीसा विचार करत बोलली. रीनाला याबद्दल काही सांगू की नको असा प्रश्न तिला पडला होता, पण तिने लगेच मनातले विचार काढून परत रीनाचा हात पकडून उड्या मारायला सुरुवात केली आणि ती रीनाला गोल गोल फिरवू लागली. रीनाही तिच्याकडे पाहून हसू लागली. त्या दोघींना असा आनंदात पाहून रीनाची आई आणि आजीही आनंदाने त्यांच्याकडे पाहत होत्या. खरं तर आज खूप दिवसांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू पाहत होत्या. आई रीनाकडे प्रेमाने पाहत होती आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. आजीचे हे डोळे भरून आले होते. आई, कधी यायचं आपल्या रीनाचं सुख परत? बघा ना, लग्नाच्या अगोदर हसणारी, खेळणारी, सर्व घरभर बागडणारी, कधीही शांत न बसणारी आपली रीना आता शांत शांत राहायला लागली. आज तिला असं हसताना पाहून मन भरून आलं. आपण तर तिचं लग्न ती आयुष्यात सुखी राहावी म्हणून केलं होतं आणि ते कोणत्या परिस्थितीत झालं हे तर सर्वांनाच माहित आहे. पण आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच. भविष्यात असं काही होईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्या मुलीच्या सुखाला कोणाची नजर लागली देव जाणे. रीनाची आई डोळे पदराला पुसत आजीकडे पाहून बोलत होती. खरं तर रीनाच्या आईचं बोलणं ऐकून आजीचंही मन गळीवरून आलं होतं, पण खचून न जाता आजी रीनाच्या आईला सावरत होती, धीर देत होती. अगं सुचित्रा, असं खचून जाऊ नकोस. अशा वेळेला आपण रीनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं, तिला आधार द्यायला हवा. आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, हिमांशू लवकर बरा होईल. मग बघ, हिमांशू बरं झाल्यावर एक दिवसही तुझ्या मुलीला इथे राहू द्यायचा नाही, लगेच घ्यायला येईल. अगं, तिच्या सासरच्या माणसांना ती इकडे आली तर एक क्षणही करमत नाही, पण अशा विचित्र परिस्थितीमध्ये कोणीही काहीही करू शकत नाही. सर्वांचेच हात दगडाखाली आहेत. तुला असं रडताना बघून ती अजूनच खचून जाईल, त्यामुळे असं रडत जाऊ नकोस. आजी सुचित्रा ताईंना समजावण्याच्या सुरात बोलली. इकडे हिमांशू विचार चक्रात गुंतला होता. तो काल हॉटेलमध्ये दिसलेल्या त्या बुरख्यावाल्या स्त्रियांचाच विचार करत होता. मला असं मध्येच काहीतरी आठवतं, पण स्पष्ट दिसत नाही. मला असं सारखं वाटतंय की माझं कोणीतरी माझ्यापासून दूर आहे. पाण्यातून मी कोणाला बाहेर काढलं होतं? पाण्यात पडणारी ती मुलगी मलाच आवाज देत होती. ती मुलगी पाण्यात पडल्यावर मला एवढ्या असह्य वेदना का जाणवत होत्या? काल पण मला असंच काहीतरी पुसटसं दिसत होतं आणि त्या वेदनाही जाणवत होत्या. माझ्या घरातले तर मला काहीच सांगत नाहीत. काय करावं तेच समजत नाही. असा मनोमन विचार करतच हिमांशू गाडीची चावी घेऊन बाहेर गेला. आज सुट्टी असल्यामुळे तो रिलॅक्स होता. तो कारमध्ये बसला आणि कार वेगाने पुढे निघाली. डोक्यात मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. विचार करतच त्याची कार शहराच्या बाहेर असलेल्या एका गार्डन जवळ येऊन थांबली. तो कार मधून खाली उतरला आणि गार्डनच्या दिशेने निघाला. त्याला पुन्हा एकदा पुसटसं काहीतरी आठवू लागलं. तो गोंधळून गेला होता आणि सैरभैर होऊन अवतीभोवती पाहत होता. तो तसाच विचार करत गार्डन मध्ये आला आणि आजूबाजूला पाहत धबधब्याच्या जवळ येऊन उभा राहिला. त्या धबधब्याच्या पाण्याच्या मंजूळ आवाजाने त्याचं मन शांत झालं. त्याने डोळे बंद केले आणि तिथेच एका दगडावर बसला. वाऱ्याच्या झोताने धबधब्याचे तुषार त्याच्या चेहऱ्यावर उडत होते. त्या थंड पाण्याच्या स्पर्शाने त्याचं मन प्रफुल्लित झालं. तो तसेच डोळे बंद करून पाण्याचा आवाज कानात साठवू लागला. तेव्हा त्याला त्या पाण्याच्या आवाजासोबत आणखी इतर आवाजही ऐकू येऊ लागले. जणू काही कोणाचा तोल जाऊन ते पाण्यात पडतंय असं त्याला जाणवलं आणि त्याने खाडकन डोळे उघडले. आता त्याने जेव्हा रीनाला पडताना सावरलं होतं तो क्षण त्याला आठवत होता. तेव्हा त्याच्या पूर्ण शरीरात रोमांच उभा राहिला. रीनाचा पहिला स्पर्श आठवून त्याचं मन आनंदून गेलं. कोण आहे ही मुलगी? तिच्या सोबत मी इथे आलो होतो असं मला वाटतंय. नक्कीच ही माझी कोणीतरी जीवाची आहे. घरच्यांना कदाचित हे माहित नसेल, पण शक्यच नाही. असं 5-6 महिन्यात मी कोणाच्या प्रेमात पडणे अशक्य. धबधब्यावरील ही मुलगी आणि पणजी बीचवर पाण्यातून बाहेर काढून वाचवलेली ती मुलगी, या दोघी एकच असतील का? अरे देवा, हे कोणतं गूढ आहे. मला सर्व लवकर आठवू दे. हिमांशू मनोमन विचार करत स्वतःशीच बोलत होता. इकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये येऊन फेऱ्या मारत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. हिमांशू, तू असं कसं लग्न करू शकतो? मला तू प्रपोज केलं होतं आणि माझी उत्तर ऐकण्याची वाटही बघितली नाहीस तू. हिमांशू, असं कसं रे तुझं प्रेम? मला विसरून 3-4 वर्षात तू दुसऱ्या मुलीसोबत लग्नही केलंस का? असं का केलं तू? आता तूच सांग, मी तुझ्याशिवाय कसं जगू? मी ज्यावेळी भारतात आले आणि मला हे समजलं की मी तुझ्या कंपनी सोबत डील करायला येत आहे, त्यावेळी मी किती आनंदी झाले होते हे शब्दात सांगता येणार नाही.
मला वाटलं आता हिमांशू फक्त माझाच आहे. तू तर तुझ्या आयुष्यात खूपच पुढे निघून गेला आहेस. अगदी एका मुलीसोबत लग्नही केलं. मी नाही बघू शकत तुला असं दुसऱ्या मुलीसोबत. पण कोण आहे ती मुलगी? इकडे हिमांशूचा परिवार तर तिच्या नावाचा जय जयकार करत आहे. प्रत्येकाच्या तोंडून तिचं कौतुक ऐकून नुसता वैताग आलाय. घरातल्या सर्वांनी हिमांशूचं लग्न झालं आहे हे मला सांगताना 100 वेळा त्याच्या बायकोचं कौतुक केलं. अशी कोण आहे ती रंभा काय माहित. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि ती मनोमन बोलत होती. रागामध्ये रूम मधील वस्तू इकडे तिकडे फेकत होती. मध्ये जोर जोरात ओरडत होती. ती गेस्ट रूम मध्ये राहत असल्यामुळे जवळपास कोणाचीही रूम नव्हती. त्यामुळे कोणालाही तिचा आवाज जात नव्हता. त्यामुळे ती रडून ओरडून वस्तू तोडून फोडून मन हलकं करत होती. असा खूप वेळ विचार करून ती शांत झाली. तिने डोळे पुसले आणि मनोमन काहीतरी ठरवलं. आता तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटलं होतं. मी का विनाकारण रडत बसले आहे? हा तर देवाने माझ्यासाठी दिलेला शुभ संकेत आहे. अगं नंदिनी, तूच विचार कर. हिमांशूचं लग्न झालंय पण तो त्याच्या बायकोला विसरूनही गेलाय. आज ती त्याच्या आयुष्यातही नाही आणि त्यांचं लग्न होऊन तर अवघे 6 महिने झाले असतील. या 6 महिन्यात तर दोघांनी एकमेकांना व्यवस्थित ओळखलंही नसेल. एकमेकांवर प्रेम करणं तर लांबच राहिले. म्हणूनच हिमांशू तिला एवढ्या सहजासहजी विसरून गेलाय. म्हणजे ही माझ्यासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे. देवाने स्वतः तिला हिमांशू आणि माझ्यामधून लांब केला आहे. देवाचीच इच्छा आहे आम्ही दोघं एकत्र यावं म्हणून. मग मी तिचा विचार का करत बसू? मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने सुरू करील. पण हिमांशूने असं कसं अचानक लग्न केलं? त्याचं प्रेमविवाह झाला असता तर तो तिला विसरलाच नसता. म्हणजे नक्कीच यांचं ठरवून लग्न झालं असणार. प्रेमविवाह असता तर ती त्याच्या लक्षात राहिली असते. अरे वा, म्हणजे हिमांशूचे माझ्यावरच प्रेम आहे. मी हिमांशूवर एवढं प्रेम करत आहे आणि आता तर त्यापेक्षाही जास्त प्रेम करेल. जेणेकरून हिमांशूला त्याच्या बायकोची आठवणच येणार नाही. जर हिमांशूला काही आठवलं नाही तर त्याचे घरचे त्याला काही सांगणारच नाहीत. मला तर काहीच काळजी नाही. हिमांशू स्वतः माझ्या सोबत लग्न करायला तयार झाला तर त्याच्या घरातले कुणी काही बोलले तरी मला त्याचा काहीच फरक पडणार नाही. आरू आणि समीर जरा स्वतःला जास्तच हुशार समजतात. फक्त वहिनी वहिनी नावाचा जप सुरू आहे. जर या सर्वांनी आमच्या दोघांचं प्रेम मान्य केलं नाही आणि त्याची बायको पण मध्ये येऊन काही प्रॉब्लेम तयार करायला लागली तर मी हिमांशूला घेऊन जपानला जाईल. मग तिकडे येण्याची एकाचीही हिंमत नाही. तिकडे आम्ही दोघं राजा राणी सुखाने संसार करू. थँक्यू देवा, तू स्वतः माझ्या रस्त्यातला काटा दूर केला. हिमांशू फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. त्याला जर माझ्यापासून कुणी दूर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. मग ते त्याच्या परिवारातील सदस्य असो किंवा त्याची सो कॉल्ड बायको. नंदिनी मनोमन विचार करून स्वतःशीच बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिच्या मनातल्या विचारांप्रमाणे बदलत होते. आज प्रथमच तिच्या चेहऱ्यावर खुनशी भाव स्पष्ट दिसत होते आणि चेहऱ्यावर राक्षसी हास्य उमटलं होतं. इकडे नैना आणि रीना बेडवर लोळत पडल्या होत्या. नैना मोबाईल मध्ये युट्यूबवर स्टोरी ऐकत होती. रीना तिच्या विचारांत गुंतली होती. तिला तिने आणि हिमांशूने सोबत घातलेले प्रेमळ क्षण आठवत होते. ते आठवून तिचा चेहरा ब्लश करत होता. तोच तिला हिमांशू आणि तिचं काल झालेलं बोलणं आठवलं. हिमांशूला हळूहळू सर्व आठवायला लागलं आहे. हिमांशूला दोघांच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागली. या विचारानेच ती आनंदित झाली होती. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.